आपला वेळ आणि सहकार्याबद्दल धन्यवाद. नमस्कार व्ह्यूअर्स, वेलकम टू माधुरी गुरुकुल. लेट्स एक्सप्लोर कॉमन एरर in English grammar, beginning with question 1. The very first question is, if you saw the amount of samosas he consumed for breakfast this morning, you would understand why he is so overweight. आता दिलेल्या प्रश्नाला वाचल्यानंतर कळते की वाक्याच्या पहिल्या भागामध्ये एरर आहे, कारण इथे समोसा एक काउंटेबल नाउन आहे आणि जी गोष्ट किंवा वस्तू आपण एक एक करून संख्येत मोजू शकतो, तो जसा बुक आहे, पीपल आहे, समोसा आहे, ETC अशा गोष्टींचा वर्णन करण्याकरिता आपण नंबर या नामाचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे जी गोष्ट आपण एक एक करून इंडिव्हिज्युअली मोजू शकत नाही किंवा काउंट करू शकत नाही, उदाहरणार्थ वॉटर, टाईम, मनी किंवा एअर अशा गोष्टींचा उल्लेख करण्याकरिता आपण अमाऊंट या नामाचा उपयोग करतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे समोसा एक काउंटेबल नाउन आहे आणि आपण एक एक करून संख्येत मोजू शकतो, म्हणून इथे अमाऊंट या नामाच्या ऐवजी नंबर या नामाचा उपयोग होईल आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, इफ यू सॉ द नंबर ऑफ समोसाज ही कन्झ्यूम फॉर ब्रेकफास्ट दिस मॉर्निंग यू वुड अंडरस्टँड वाय ही इज सो ओव्हरवेट. ही दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना इथे अमाऊंटच्या ऐवजी नंबर या नामाचा उपयोग झालेला आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. कन्झ्यूम एक वर्ब आहे, याचा अर्थ वापरून संपवणे किंवा उपभोगणे असा होतो. त्याचप्रमाणे ब्रेकफास्ट एक नाउन आहे, याचा अर्थ निहारी किंवा सकाळचा नाश्ता या अर्थी आपण याला वापरतो. त्याचप्रमाणे अंडरस्टँड एक वर्ब आहे, याचा अर्थ समजणे, जाणणे किंवा ज्ञान होणे असा होतो. आणि शेवटचा ओव्हर एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ अधिक किंवा अतिरिक्त असा होतो. द फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. नाउ लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. नायदर द मॅनेजर नॉर हिज असिस्टंट्स वॉज अवेलेबल फॉर द मीटिंग. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे नायदर नॉर एक को रिलेटिव्ह कंजंक्शन आहे आणि जेव्हा केव्हा वाक्यामध्ये नायदर नॉर या कंजंक्शनचा उपयोग केला जातो तेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचा उपयोग नॉर या शब्दानंतर येणाऱ्या नामानुसार केला जातो. आणि इथे नॉर नंतर येणारा जो नाम आहे म्हणजे असिस्टंट एक प्लुरल नाउन आहे, म्हणून इथे वॉज या सहाय्यकारी क्रियापदाच्या ऐवजी वर या भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग होईल. आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, नायदर दी मॅनेजर नॉर इज असिस्टंट्स वर अवेलेबल फॉर दी मीटिंग. इथे असिस्टंट एक प्लुरल नाउन आहे, म्हणून इथे वॉज या सहाय्यकारी क्रियापदाच्या ऐवजी वर या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग झाला आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. अवेलेबल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ उपलब्ध असा होतो. त्यानंतर मीटिंग एक नाउन आहे, याचा अर्थ सभा, भेट किंवा बैठक होतो. त्याचप्रमाणे मॅनेजर एक नाउन आहे, याचा अर्थ प्रबंधक, व्यवस्थापक किंवा संचालक होतो. त्याचप्रमाणे असिस्टंट एक नाउन आहे, याचा अर्थ सहाय्यक असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन. देअर आर नो कंडक्टेड टूर्स फॉर टुरिस्ट टू विजिट ऑल द इम्पॉर्टंट प्लेसेस. आता इथे टुरिस्ट एक सिंग्युलर नाउन आहे आणि याचाच प्लुरल फॉर्म टुरिस्ट असा होतो. आणि इथे टूर्स या नावावरून कळते की इथे एकापेक्षा जास्त व्यक्तींचा उल्लेख होतो, म्हणून एकापेक्षा जास्त व्यक्तींचा उल्लेख होत असल्यामुळे इथे टुरिस्ट या सिंग्युलर नामच्या ऐवजी टुरिस्ट या प्लुरल नामचा उपयोग होईल. आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, देअर आर नो कंडक्टेड टूर्स फॉर टुरिस्ट टू विजिट ऑल द इम्पॉर्टंट प्लेसेस. आणि ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर व्होकॅब्युलरी बघू. टूर एक नाउन आहे, ज्याचा अर्थ पर्यटन किंवा यात्रा असा होतो. त्यानंतर टुरिस्ट एक नाउन आहे, याचा अर्थ पर्यटक असा होतो. त्यानंतर इम्पॉर्टंट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ महत्त्वाचा किंवा मूल्यवान होतो. त्याचप्रमाणे प्लेसेस एक नाउन आहे, याचा अर्थ स्थान, ठिकाण किंवा प्रदेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन. द कॉन्फरन्स इज अटेंडेड बाय मोर दॅन 100 डेलिगेट्स. आता इथे कॉन्फरन्स या नामावरून भूतकाळामध्ये पूर्ण झालेल्या घटनेचा उल्लेख होतो आणि भूतकाळामध्ये पूर्ण झालेल्या घटनेचा उल्लेख करण्याकरिता आपण पास्ट टेन्सचा उपयोग करतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग झालेला आहे, म्हणून इथे इज या सहाय्यकारी क्रियापदाच्या ऐवजी भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापद वाचचा उपयोग होईल. आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी येईल, द कॉन्फरन्स वॉज अटेंडेड बाय मोर दॅन 100 डेलिगेट्स. ही वाक्याची योग्य रचना आहे. इथे सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या ऐवजी आपण सिम्पल पास्ट टेन्सचा उपयोग केलेला आहे, कारण कॉन्फरन्स या नावावरून भूतकाळातील घटनेचा उल्लेख होतो आणि भूतकाळात पूर्ण झालेल्या घटनेचा उल्लेख करण्याकरिता आपण सिम्पल पास्ट टेन्सचा उपयोग करतो. त्यानंतर शब्दार्थ बघू. कॉन्फरन्स एक नाउन आहे, ज्याचा अर्थ संमेलन किंवा परिषद होतो. त्याचप्रमाणे अटेंड एक वर्ब आहे, याचा अर्थ उपस्थित असणे किंवा हजर असणे होतं. त्यानंतर डेलिगेट एक नाउन आहे, ज्याचा अर्थ प्रतिनिधी असा होतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. ऑन फ्रायडे इव्हनिंग ममता अँड मी टूक अ कोच टू पटना अँड अराइव्ड अ जमाल्स हाऊस. आता इंग्रजीमध्ये नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. आणि त्याचप्रमाणे वाक्यामध्ये जो व्यक्ती क्रिया करतो तो सब्जेक्ट असतो आणि ज्या व्यक्तीवर किंवा ज्या वस्तूवर क्रिया होते तो ऑब्जेक्ट असतो. आणि सब्जेक्टला म्हणजे कर्त्याला रिप्लेस करण्याकरिता आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउनचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे ऑब्जेक्टला रिप्लेस करण्याकरिता आपण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउनचा उपयोग करतो. आणि दिलेल्या प्रश्नामध्ये इथे ममता एक सब्जेक्ट आहे आणि ममतासोबत असणारी दुसरी व्यक्ती तीसुद्धा एक सब्जेक्ट आहे, म्हणून इथे मी या ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउनच्या ऐवजी सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आईचा उपयोग होईल. आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल,
ऑन फ्रायडे इव्हनिंग ममता अँड आय टू कोच टू पटना अँड अराइव्ड ॲट जमाल्स हाऊस. ही वाक्याची योग्य रचना आहे, कारण इथे मी एक ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. आपल्याला इथे आई या प्रथम पुरुष एकवचनी सर्वनामाचा उपयोग करावा लागेल, कारण सब्जेक्टसाठी आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउनचा उपयोग करतो. म्हणून इथे मीच्या ऐवजी सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आयचा उपयोग झालेला आहे आणि ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. कोच एक नाव आहे ज्याचा अर्थ चारचाकी गाडी किंवा आगगाडीचा डबा होतो, कारण आगगाडीच्या डब्यासाठी आपण कोच या शब्दाचा उपयोग करतो. त्यानंतर अराईव्ह एक वर्ब आहे ज्याचा अर्थ पोहोचणे असा होतो. त्याचप्रमाणे टेक एक वर्ब आहे ज्याचा अर्थ घेऊन जाणे किंवा पकडणे होतो. त्याचप्रमाणे इव्हनिंग एक नाऊन आहे ज्याचा अर्थ संध्याकाळ किंवा सायंकाळ होतो. नेक्स्ट क्वेश्चन, शी इज व्हेरी अँग्री ॲट हिम. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे अँग्री ॲटच्या ऐवजी अँग्री विथ या प्रेपोजिशनल फ्रेजचा उपयोग होईल, कारण अँग्री ॲट या प्रेपोजिशनल फ्रेजचा उपयोग एखादी सिच्युएशन किंवा इव्हेंटबद्दल नाराजी व्यक्त करण्याकरिता होतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीबद्दल डिस्प्लेजर किंवा अँगर व्यक्त करण्याकरिता आपण अँग्री विथ या फ्रेजचा उपयोग करतो. आणि दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल इतर राग व्यक्त करायचा आहे, म्हणून ते अँग्री ॲट या फ्रेजच्या ऐवजी अँग्री विथ या प्रेपोजिशनल फ्रेजचा उपयोग होईल. आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, शी इज व्हेरी अँग्री विथ हिम. ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. व्हेरी एक ॲडजेक्टिव्ह आहे ज्याचा अर्थ अत्यंत किंवा अतिशय असा होतो. त्याचप्रमाणे अँग्री एक ॲडजेक्टिव्ह आहे ज्याचा अर्थ रागीट किंवा रागावलेला होतो. नेक्स्ट क्वेश्चन, द पुअर मॅन पॉयझन हिम अँड हिज ओन चिल्ड्रन. आता इथे वाक्यामध्ये हिम या प्रोनाउनचा उपयोग झालेला आहे. आता हिम या प्रोनाउनमुळे इथे काय सिद्ध होतो की पुअर मॅन आणि ज्या व्यक्तीने विष प्रयोग केला आहे तो अलग व्यक्ती आहे. पण वाक्याचा सार असा आहे की पुअर मॅन आणि ज्या व्यक्तीने विष प्रयोग केला आहे तो एकच व्यक्ती आहे. आता पुअर मॅन आणि ज्या व्यक्तीने विष प्रयोग केला तो एकच व्यक्ती आहे हे सिद्ध करण्याकरिता आपण इथे हिम या प्रोनाउनच्या ऐवजी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हिमसेल्फचा उपयोग होईल. आणि त्यानंतर वाक्याची योग्य रचना अशी असेल, द पुअर मॅन पॉयझन हिमसेल्फ अँड हिज ओन चिल्ड्रन. कारण इथे वाक्याच्या भावार्थावरून आपल्याला इंडिकेट करायचं आहे की पुअर मॅन आणि ज्या व्यक्तीने विष प्रयोग केला आहे तो एकच व्यक्ती आहे, म्हणून इथे हिम या प्रोनाउनच्या ऐवजी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन इथे हिमसेल्फचा उपयोग केला आहे आपण. त्यानंतर शब्दार्थ बघू. पॉयझन एक वर्ब आहे याचा अर्थ विष प्रयोग करणे किंवा विष देणे होतो. त्याचप्रमाणे ओन एक ॲडजेक्टिव्ह आहे ज्याचा अर्थ आपला स्वतःचा किंवा वैयक्तिक होतो. नेक्स्ट क्वेश्चन, इट वॉज इन 2006 दॅट वी फर्स्ट फ्ल्यू टू द युनायटेड स्टेट्स. आता इथे 2006 वाचल्यानंतर कळते की इथे एखाद्या पर्टिक्युलर वेळेचा किंवा पर्टिक्युलर वर्षाचा उल्लेख होतो. आणि जेव्हा केव्हा एखादी घटना घडली किंवा भविष्यामध्ये घडण्याची शक्यता आहे अशा घटनेचा उल्लेख करण्याकरिता आपण टाईम क्लॉजमध्ये सबऑर्डिनेटिंग कंजक्शन व्हेनचा उपयोग करतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते दॅट आलेला आहे, म्हणून ते दॅटला रिप्लेस करून इथे व्हेन येईल. आणि त्यानंतर वाक्याची योग्य रचना अशी असेल, इट वॉज इन 2006 व्हेन वी फर्स्ट फ्ल्यू टू द युनायटेड स्टेट्स. आणि ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. फ्लाय एक वर्ब आहे ज्याचा अर्थ विमानाने प्रवास करणे किंवा हवेत उडणे असा होतो. त्याचप्रमाणे स्टेट एक नाऊन आहे ज्याचा अर्थ राज्य किंवा घटक राज्याचा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, आफ्टर यू विल रिटर्न्स फ्रॉम न्यू दिल्ली आय विल मीट यू. आता दिलेल्या प्रश्नामध्ये आफ्टर यू विल रिटर्न्स फ्रॉम न्यू दिल्ली ही कंडिशनल क्लॉज आहे आणि आय विल मीट यू मेन क्लॉज आहे. आणि इंग्रजीमध्ये हायपोथेटिकल कंडिशनचा उल्लेख करण्याकरिता म्हणजे काल्पनिक परिस्थितीचा उल्लेख करण्याकरिता आपण कंडिशनलचा उपयोग करतो. आणि कंडिशनलच्या वाक्यामध्ये कधीही विल या शब्दाचा उपयोग होत नाही, म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये आपण इथे विलला रिमूव्ह करू. त्यानंतर वाक्याची योग्य रचना अशी असेल, आफ्टर यू रिटर्न फ्रॉम न्यू दिल्ली आय विल मीट यू. आणि भविष्यामध्ये घडू शकणाऱ्या घटनेचा उल्लेख करण्याकरिता आपण फर्स्ट कंडिशनलचा उपयोग करतो. आणि फर्स्ट कंडिशनलनुसार वाक्याची योग्य रचना अशी असते की कंडिशनल क्लॉज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते आणि मेन क्लॉजमध्ये अगोदर सब्जेक्ट येईल, त्यानंतर विल येईल आणि त्यानंतर क्रियापदाचा मूळ रूप येईल. म्हणून इथे दिलेल्या प्रश्नामध्ये कंडिशनल क्लॉज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे आणि मेन क्लॉजमध्ये अगोदर आय एक प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे, त्यानंतर विल आहे आणि त्यानंतर मीट एक क्रियापदाचा मूळ रूप आहे. आणि ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. आफ्टर एक कंजक्शन आहे याचा अर्थ च्यानंतर किंवा मागोमाग असा होतो. त्याचप्रमाणे मीट एक वर्ब आहे याचा अर्थ भेटणे किंवा एकत्र येणे असा होतो. त्यानंतर रिटर्न एक वर्ब आहे याचा अर्थ परत येणे किंवा परत जाणे असा होतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नायदर द माऊस नॉर द लायन वर कॉट. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे नायदर नॉर या कोरिलेटिव्ह कंडिशनचा उपयोग झालेला आहे. आणि जेव्हा केव्हा वाक्यामध्ये नायदर नॉर या कोरिलेटिव्ह कंडिशनचा उपयोग होईल तेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचा उपयोग नॉर नंतर येणाऱ्या सब्जेक्टनुसार केला जातो. आणि या ठिकाणी नॉर नंतर जो येणारा सब्जेक्ट आहे म्हणजे नाम आहे तो एक लायन आहे आणि या ठिकाणी लायन एक सिंग्युलर सब्जेक्ट आहे, सिंग्युलर नाउन आहे. म्हणून इथे वर या
सहाय्यकारी क्रियापदाच्या ऐवजी एकवचनी भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापद वाचचा उपयोग होईल आणि त्यानंतर प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, नायदर द माऊस नॉर द लायन वॉज कॉट, आणि ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. कॅच एक वर्ब आहे, याचा अर्थ पकडणे किंवा लागण होणे असा होतो. त्याचप्रमाणे नायदर नॉर एक कंजक्शन आहे, याचा अर्थ हेही नाही किंवा तेही नाही असा होतो. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माधुरी गुरुकुल.